नमस्कार मित्रांनो. मागच्या तासाला मागच्या लेक्चरमध्ये आपण लर्न केलं होतं डॉमिनंट आणि रेसेसिव्ह या दोन कन्सेप्ट. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिनोटाइप आणि जिनोटाइप या दोन कन्सेप्ट लर्न करणार आहोत. फिनोटाइप: द एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड ॲज फिनोटाइप फॉर दॅट ट्रेट. फिनोटाइप म्हणजे थोडक्यात बाहेरून दिसणारं, फिनोटाइप म्हणजे बाहेरून दिसणारं जे काही ॲपियरन्स आहे त्या इंडिव्हिज्युअलचं, त्या प्लांटचं किंवा त्या ॲनिमलचं, त्या ऑर्गॅनिझमचं, त्याला आपण फिनोटाइप म्हणतो कोणत्याही ट्रेटसाठी. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, हाईट ऑफ द स्टेम गार्डन पी प्लांटमध्ये एक तर ती टॉल असेल किंवा ती डॉर्प असेल. मग टॉलनेस किंवा डॉर्पनेस हा त्याचा फिनोटाइप झाला. सेम ॲज द नेक्स्ट कन्सेप्ट जिनोटाइप: जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन with respect to a particular trait is called as genotype. एखाद्या पर्टिक्युलर ट्रेटसाठी, म्हणजेच जे आपण फिनोटाइपमध्ये एक्झाम्पल घेतलं होतं, काय, हाईट ऑफ द स्टेम, गार्डन पीच्या स्टेमची हाईट टॉल असेल किंवा डॉर्प असेल, तो फिनोटाइप झाला. पण या ठिकाणी जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट, मग जर आपण हाईट ऑफ द प्लांट घेतलं तर एक तर त्या प्लांटमध्ये जी ॲलिलिक पेअर असेल जीन्सची, ती कशी असेल तर टॉल आणि टॉल अशी असू शकते. डॉमिनंट जे कॅरेक्टर ते आपण कायम कशाने दाखवतो, कॅपिटल लेटर दाखवतो. टॉलसाठी आपण टी दाखवतो आणि डॉर्पसाठी आपण स्मॉल टी दाखवतो. मग डॉमिनंट जे आहे, टॉल जर असेल, पॉसिबिलिटी बघा कशा आहे त्याच्यामध्ये, हाईट ऑफ द स्टेम, आयदर त्या पर्टिक्युलर झाडामध्ये त्याच्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे जीन्स आहे ते टॉल असू शकतात, पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की ते जीन्सची पेअर जी आहे ती एक टॉल आणि एक डॉर्प असू शकते, कॅपिटल टी स्मॉल टी. किंवा तिसरी पॉसिबिलिटी काय आहे तर दोनही जीन्स हे डॉर्प असू शकतात, स्मॉल टी. अशा पद्धतीनं आपण फिनोटाइप आणि जिनोटाइप या ज्या दोन कन्सेप्ट आहे ह्या समजून घेऊ शकतो. फिनोटाइप: फिजिकल अपीयरन्स, एक्सटर्नल अपीयरन्स of an individual for particular trait is called as phenotype. Genotype: genetic constitution of an organism with respect to particular trait is called as genotype. पुढच्या तासाला आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत, त्या ठिकाणी होमोझायगस आणि हेट्रोझायगस या दोन कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.